आपण विष्णू सहस्त्र नामाचे महत्त्व जाणून घेणार आहोत। विष्णू सहस्त्र नामाने आपल्या सर्व ग्रहपीडा, शत्रुपीडा, वास्तु दोष, पितृदोष, स्वभाव दोष नाहीसे होतात। विघ्ने, संकटे दूर पळतात। दर बुधवारी 4 वेळा विष्णू सहस्रनाम म्हटले तर आपल्या सर्व पितरांना सद्गती मिळते। नियमित रोज 12 वेळा विष्णू सहस्रनाम 6 महिने म्हटले तर आपले सर्व प्रारब्ध नष्ट होते। तिन्ही लोकी कीर्ती व मोक्ष प्राप्त होते, म्हणजेच भुक्ती मुक्ती दोन्ही प्राप्त होतात। 15,000 वेळा विष्णू सहस्रनाम म्हटले तर एक विष्णू या केल्याचे फळ मिळते, असे परमपूज्य श्री डोंगरे महाराज विरचित भागवतात लिहिले आहे। एकादशीच्या रात्री 12 वाजता स्नान करून विष्णूकडे राम बालाजी पांडुरंग कृष्ण फक्त नृसिंह नको, तुपाचा दिवा व उदबत्ती लावून विष्णू सहस्त्र नामाचे 12 पाठ 12 एकादशीला केले तर साक्षात भगवंताचे दर्शन होते। 40 दिवसांच्या रोज 12 वेळा नियमित पठणाने अशक्य गोष्टी शक्य होतात। सहस्त्र तुलसी पत्रांनी सहस्त्र नामाने अडचण अथवा हवन केले तर अतिशय उत्तम अनुभव येतात। बालकृष्णाला तुलसी अर्चन करून मुलाकडून रोज एकदा विष्णू सहस्रनाम म्हणवून घेतले तर त्याचे उच्चार स्पष्ट व शुद्ध होण्यास मदत होते। ती तुळशीची पाने त्यांनी चावून खाल्ली तर त्यांची बुद्धी तेजस्वी होण्यास मदत होते। वास्तु दोष जाण्याकरिता रोज 3 पाठ आठवडाभर करावेत। याची सुरुवात गुरुवारीच करावी। तुपाचा दिवा व उदबत्ती ही लावावीत। बाहेरचा त्रास असेल, संतती मतिमंद गतिमंद असेल तर अशा व्यक्तीला रोज सकाळ संध्याकाळ श्री विष्णू सहस्त्रनामचे पाठ एकदा वाहावीत। घरामध्ये कोणी व्याधिग्रस्त असेल तर विष्णू सहस्त्र नामाच्या पठणाने व्याधी नष्ट होऊन शरीराभोवती एक सुरक्षा कवच उभे राहते। श्री विष्णू मंदिरात बसून जो कोणी या स्तोत्राचा पाठ करतो त्याचे सर्व अहित नाहीसे होते, त्याला छळणाऱ्या सर्व गोष्टींचा परिहार होतो। विष्णू सहस्त्र नामसाठी जो रुद्रशाप विमोचन विधी दिला आहे त्याच्या ऐवजी विष्णू सहस्त्र नामाच्या आधी व शेवटी 3 वेळा ओम नम शिवाय आणि 3 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय असा जप करावा। श्री विष्णू सहस्रनाम पूजा फलश्रुती असे म्हटले आहे की जो या स्तोत्राचे पठण करेल त्याने दिली पाहिजेत अशा सर्व दाने दिली आहेत आणि केल्या पाहिजेत। अशा सर्व देवांचे पूजन केले आहे। पिंपळाच्या पारावर बसून विष्णूचे ध्यान करीत जो विष्णू सहस्त्र नामाचे पाठ करतो त्याची शतकोटी कल्पांतमधील साचलेली पातके हळूहळू नष्ट होतात। शिवालयात तुलसीबनात बसून जो रोज विष्णू सहस्त्र नामाचे पठण करतो त्याला कोट्यावधी गायी दान केल्याचे फल प्राप्त होते आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो असे चक्रपाणीचे वचन आहे। श्री विष्णू यांच्या अचिंत्य अनंत गोविंद या 3 नावांनी कोणत्याही प्रकारचा रोग नाहीसा होतो। आपल्याला कुठल्याही कामासाठी घरातून बाहेर पडायचे असेल तर तेव्हा महाराष्ट्राबाहेर उजवे पाऊल ठेवण्याआधी मनातल्या मनात 4 वेळा नारायण 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 असे नाम घ्यावे। श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा।